This day आणि आज सर्वात मोठा दिवस आहे for heaven स्वर्गासाठी and for us. आणि आपल्यासाठी. Amen. आमेन. Jesus is the one person in everything. आणि येशू सर्वांमध्ये एकच असं व्यक्ती आहे. No one is like him. आणि कोणी त्याच्या सारखं नाही. Amen. आमेन. Look from the birth till the resurrection. आणि जन्मापासून पुनरुत्थानाकडे पहा. What he did, no man did. आणि जे त्यांनी केलं कुठल्याच मनुष्याने असं केलं नाही. Amen. आमेन. Know this. आणि जाणून घ्या. You know, only we Christians are celebrating the risen Christ. आणि आपण ख्रिस्ती पुनरुत्थित जीवनाला ख्रिस्ताला साजरा करत आहोत. Everyone cannot celebrate. आणि सर्वजण साजरा करू शकत नाही. Only those who have the life of the risen Christ can celebrate the risen Christ. आणि फक्त ज्यांच्यामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताचं जीवन आहे ते पुनरुत्थित ख्रिस्त साजरा करू शकतात. Amen. Amen. When Jesus was on the cross, जसे येशू क्रूसावर होता he was paying the penalty for the whole world's sin. आणि साऱ्या जगाच्या पापाची किंमत तो भरत होता. Amen. Amen. He took the whole world upon himself आणि स्वतःवर पूर्ण जग त्याने घेतलं and paid it. आणि त्याने किंमत भरली. But we are on this side because we have believed. आणि आपण दुसऱ्या बाजूला आहोत कारण आपण विश्वास When you धरला. believed the crucifixion event, आणि जस क्रूसावर तुम्ही आणि त्या घटनेला विश्वास धरला God gave us the life of the risen Christ. आणि प्रभूने आपल्याला पुनरुत्थित ख्रिस्ताचं जीवन दिलं. And God wants us to live this new life. आणि प्रभूला हवंय आपण हे नवीन जीवन जगावं. Amen. आमेन. Not all are on the risen Christ. Not आणि all. सर्वजण पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये नाहीये. Only Christians. आणि फक्त ख्रिस्ती लोक Only Christians can celebrate the risen Christ. आणि फक्त ख्रिस्ती लोक पुनरुत्थित ख्रिस्ताला Because साजरा we करू have the शकतात. life of Christ, कारण आपल्यात ख्रिस्ताचं जीवन आहे the risen life, आणि पुनरुत्थित जीवन which encountered death and defeated it. आणि ज्यांनी मरणाला तोंड दिलं आणि पराजित केलं Faced sickness and defeated it. आणि आजाराला तोंड दिलं आणि पराजित केलं Took the curse, brought blessing. आणि आज श्राप घेतल्याने आशीर्वाद आणले. Amen. आमेन. Defeated Satan सैतानाला and पराजित brought केलं victory. आणि विजय आणला. And that is the resurrection life God has given us. आणि हेच पुनरुत्थित जीवन येशूने आपल्याला दिलंय. Not a defeated life. एक पराजित जीवन नाही. Amen. Amen. We have this unconquerable life. आणि न विजय मिळवणार जीवन आपल्याकडे आहे Overcoming life. आणि विजयवंत जीवन आहे. This life has authority over the devil. आणि या जीवनामध्ये सैतानावर अधिकार The आहे. devil cannot look at you. आणि जिकडे सैतान तुम्हाकडे पाहू शकत Once you नाही. become conscious आणि एकदा तुम्ही या जाणीतेत of the आला resurrection life that is in you. आणि जे पुनरुत्थित जीवन तुम्हामध्ये आहे. Amen. Amen. By faith, make it happen. Let this resurrection life work in your life. आणि विश्वासाने या गोष्टी तुमच्या जीवनात घडू द्या. Because it's the overcoming life. कारण हे विजयवंत It जीवन आहे. overcame sin, पापावर त्याने जय मिळवला, overcame sickness, आजारावर जय disease, मिळवला, रोगावर, curse, श्रापावर broke the power of Satan. आणि सैतानाचं सामर्थ्य देखील तोडलं. That's the life you have. आणि हेच जीवन तुमच्या आतमध्ये आहे. Amen. आमेन. Today when you stand, आणि आज जेव्हा तुम्ही उभे राहता know this. आणि हे जाणून घ्या That's my life. आणि हे माझं जीवन आहे. Amen. आमेन. That's my life. आणि हे माझं जीवन आहे. Okay. So Jesus is the person in everything. आणि येशू मग हा व्यक्ती सर्वांमध्ये आहे No one is like him. आणि कोणी त्यासारखा नाहीये. See, look at the birth. आणि जन्माकडे He पहा. was born like no man was born. आणि कुठलाही मनुष्य असा जन्मला नाही जसा येशू जन्मला. Amen. आमेन. Everyone came from this earth. He came from heaven. आणि सर्वजण पृथ्वीतनं आले तो स्वर्गातनं आला. Everyone was born with the union of the man's seed. आणि मनुष्याच्या बीजेच्या एक होण्याने सर्वजण जन्मले. But Jesus was born without the human father. आणि मानवी पित्या विरहित येशू जन्मला. Hello? आमेन. Look at this miracle. आणि हा चमत्कार पहा. And that's why I said, no one is like Jesus. आणि म्हणून मी म्हणालो कोणी येशू सारखा नाहीये. I'm not just saying it. मी असं फक्त म्हणत नाहीये. I'm proving from the Bible. आणि मी बायबल मधनं सिद्ध करून He दाखवतो. was born like no one was born. आणि कोणी असा जन्मला नाही जसं And येशू no one will जन्मला. ever be born आणि कोणी असं जन्मणार देखील like नाही Jesus येशू सारखा. without the human father. आणि एक मानवी पित्या विरहित. It was a miraculous conception. आणि एक चमत्कारिक गर्भधारणा झाली. Born from a virgin Mary, which has never happened. आणि कुमारिकेच्या द्वारे ही जी मरिया होती तिच्या द्वारे असं कधीच घडणार नाही. Amen. Amen. God made that seed आणि प्रभूने ते बी तयार केलं and the Lord entered आणि प्रभू त्यात प्रवेश केला and it was sown in Mary's womb आणि मरियेच्या गर्भामध्ये ते पेरण्यात आलं and Jesus was born. आणि येशू जन्मला. No one was born like that. आणि कोणी असं जन्मलं नाही. He's the only one who lived without sin. आणि तो एकच व्यक्ती जो पाप विरहित जगला. Not even one sin. एकही पाप त्याने केलं नाही. The devil couldn't find any sin. आणि सैतान त्याच्यात कुठलाही पाप सापडू शकला नाही. If he had sinned, he wouldn't be the savior. He couldn't be the savior. जर तो पापी असता मग तो तारणारा होऊ शकला A नसता. savior who saves us from sin must not have any sin. आणि एक तारणारा जो आपल्याला पापापासून तारतो त्याच्यामध्ये पाप Not नसावा. only the acts
acts and deeds of sin, but even his birth should be without sin. आणि पापाची कृत्यच नाही तर त्याचा जन्म देखील पाप विरहित असावा. Amen. Amen. The Bible calls all our sinners. आणि बायबल सांगतात सर्वजण पापी आहेत. Not because of the deeds. आणि कृत्यांमुळे ते पापी It's नाही the birth that makes them sinner. आणि त्यांचा जन्म त्यांना पापी ठरवतं. Hello. It's the birth. आणि तो जन्म. We're not sinners because we sin. आणि आपण पाप केलं म्हणून पापी नाही. We are born as a sinner, so we sin. आणि आपण पापी म्हणून जन्मलं म्हणून आपण पाप करतो. Amen. Through the seed of man travels sin. आणि मनुष्याच्या बीजेच्या द्वारे पाप येतं. That's why when a child is born, म्हणजे जसं एक लेकरू even जन्मतं at birth the child is a sinner. आणि त्या जन्माच्या वेळेस देखील ते लेकरू पापीच असतं. Though God does not treat that way till the age of maturity. आणि जोपर्यंत प्रौढ वयापर्यंत प्रभू तसं वागवत नाही. Now all this Holy Spirit taught me. आणि या सर्व गोष्टी पवित्र आत्म्याने शिकवल्या. Only Jesus आणि फक्त येशू was born without sin. पाप विरहित जन्मला. He lived without sin. तो पाप विरहित जगला. He did such miracles. त्याने असे चमत्कार He केले healed the sick, आणि त्याने आजारानं बरं केलं. raised the dead, मरणात लोकांना उठवलं walked on the water. आणि पाण्यावर चालला. Amen. Amen. Stopped the storm. आणि वादळाला थांबवलं. Command the demons to come out. They came out. आणि दुरात्म्यानं आज्ञा केली आणि ते बाहेर आले. No one did like this. कोणीही असं केलं नाही. Even though he died, he didn't die for himself. He died for us. आणि जरी तो मरण पावला तो स्वतःसाठी मरत नव्हता, आपल्यासाठी मरत As होता. the penalty of the sin of the whole world. आणि साऱ्या जगाच्या पापाची किंमत म्हणून. Amen. आमेन. And he's the only one who rose up. आणि तो एकच व्यक्ती आहे जो मरणात उठला. Amen. Amen. He's the only one तो एकच व्यक्ती आहे who defeated death. ज्याने मरणाला पराजित The केलं. most powerful entity आणि जे सर्वात सामर्थ्यशाली हा that मुद्दा no man can escape. जो कोणीही याला चुकू शकला नसता. But Jesus conquered it. पण येशूने त्या मरणावर जय मिळवला. Amen. आमेन. And he rose up. आणि तो पुन्हा उठला. The grave couldn't hold him. आणि तो कबर त्याला धरू शकली Death couldn't hold नाही. him. मरण त्याला धरू शकलं Satan नाही. couldn't hold him. सैतान धरू शकला नाही. Sin couldn't hold him. पाप त्याला धरू शकलं नाही. People die because of sin. आणि लोक मरतात पापामुळे. But he died for our sake. पण तो आपल्यासाठी मरण But when he पावला. finished it, आणि ज्यास त्याने कार्य पूर्ण केलं sin couldn't hold him. पाप त्याला धरू Death शकलं couldn't hold नाही. him. मरण धरू He शकलं rose नाही. up. आणि तो पुन्हा उठला. Amen. आमेन. And when you believed in Jesus, आणि जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास that धरला resurrection power he gives you. आणि ते पुनरुत्थानित सामर्थ्य तो तुम्हाला देतो. No one celebrates resurrection. आणि कोणी पुनरुत्थान साजरा करत Let me नाही. show you that first. तुम्हाला हे प्रथम दाखवू द्या. You know, Holy Spirit told me आणि पवित्र आत्म्याने that सांगितलं. there is no word Easter in the Greek text of the Bible. आणि हेलेनी भाषेमध्ये ईस्टर हा शब्द बायबलमध्ये नाहीये. He wants to tell us त्याला हे सांगायचं आहे. that the better word for what we are observing today is Resurrection Sunday आणि जे आज आपण साजरा करत आहोत त्यासाठी उत्तम शब्द आहे पुनरुत्थानाचा rather than रविवार. Easter Sunday. आणि ईस्टर संडे बोलण्याऐवजी During the time of Jesus, when he rose up आणि येशूच्या वेळेस जेव्हा तो पुन्हा उठला after the resurrection, पुनरुत्थानाच्या नंतर the followers of Christ were so excited आणि ख्रिस्ताचे शिष्य इतके उत्साहित झाले because it had never happened before. कारण असं हे पुन्हा आधी कधीच घडलं That नव्हतं someone died and rose up. की कोणीतरी मरण पावलं आणि पुन्हा उठला. You know, our living is very different आणि आपलं जगणं खूप वेगळं आहे than Jesus living. आणि येशूच्या जगण्यापेक्षा. For us, we don't have to die to live. आणि आपल्यासाठी जगण्यासाठी मरण्याची गरज नाहीये. But his life is died and he lived, so he's got the resurrection power. आणि त्याचं जीवन म्हणजे जगणं मरणं आणि मग पुन्हा उठणं त्याच्यामध्ये पुनरुत्थानाचं That सामर्थ्य living आहे. is different than this living. आणि ते जगणं या जगण्यापेक्षा But वेगळं the आहे. Lord gives us that life to us. पण ते जीवन प्रभू आपल्याला देत आहे. Amen. आमेन. If you have become conscious जर तुम्ही याच्या जाणीवेत of the असाल life that you have, आणि जे जीवन तुमच्या आतमध्ये आमेन you will know that this life has conquered everything. आणि तुम्हाला हे समजेल की या जीवनाने सर्वांवर जय That's why मिळवला. God calls an overcomer. म्हणून प्रभू त्याला विजयवंत असं God म्हणतात. calls an more than conqueror. आणि प्रभू म्हणतो तुम्ही विजयापेक्षा अधिक आहात. Amen. Amen. Why does he say that? तो असं का म्हणतो? Does he look at you and say that? तो तुमच्याकडे पाहून असं म्हणतो काय? Without the resurrection life, पुनरुत्थानाच्या जीवनाच्या शिवाय he looks at the resurrection life and says that आणि तो पुनरुत्थित जीवनाकडे पाहून असं म्हणतो you have something in you तुम्हामध्ये असं काहीतरी आहे that overcomes everything. जे सर्वांवर जय मिळवतं. That's what God calls an overcomer. म्हणून प्रभू तुम्हाला एक विजयवंत म्हणतो. When God calls an overcomer, you say, अच्छा कैसा overcome? मैं तो ऐसा हूँ. तुमको कौन बोला तुम्हारी तरफ देखने के लिए? वचन बोलता है तुम बिलीव करने का. Amen. वो सामर्थ दिया है प्रभु ने, इसके लिए बोल रहा है. अगर वो सामर्थ नहीं देता प्रभु नहीं बोलता था. He would have never said you are more than a conqueror. आणि मग तो असं बोलला नसता की तुम्ही विजयापेक्षा अधिक You are a आहात. victor. तुम्ही एक विजयवंत आहात. He wouldn't have said that. तो असं म्हणालाच नसता. So we don't have to use our mental brain. म्हणून आपल्याला आपली बुद्धी वापरायची We गरज have to नाही. believe. आपल्याला विश्वास धरायचा आहे.
Amen. Amen. Just believe. फक्त विश्वास धरा. Why is God saying? प्रभू का म्हणत आहे? He knows what he's saying. आणि त्याला माहिती आहे तो काय सांगत आहे. Amen. Amen. Maybe you don't know. एखादा So तुम्हाला till माहिती you don't असेल know, you still keep believing. आणि जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तुम्ही विश्वास ठेवत राहा. One day God will open your eyes. आणि एक दिवशी प्रभू तुमचे डोळे Oh, उघडेल. because of this, God is saying. आणि याच्यामुळे प्रभू मला म्हणत आहे. Amen. Amen. You have the resurrection power. तुमच्यात पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. You know, you see that virtually every other religion celebrates two things. आणि आपण पाहतो सर्व धर्म दोन गोष्टी साजरा करतात. The birth जन्म of the leader आणि त्याच्या पुढाराचा जन्म and observes the death of the leader. आणि त्या पुढाराची जयंती. These are the two things they celebrate. आणि या दोन गोष्टी ते साजरा करतात. But Christianity is the only religion, if you want to say religion, आणि जर ख्रिस्तीपणा तुम्हाला जर धर्म म्हणायचं तुम्ही म्हणू शकता that celebrates first the birth, जे जन्म साजरा करतो, observes the death, जे मरणाला साजरा and करतो proclaims the resurrection of a leader. आणि आपल्या प्रभूचा पुनरुत्थान देखील साजरा करतो. Amen. Amen. No one celebrates the resurrection. आणि कोणीही पुनरुत्थान साजरा करत Hello. नाही. They can celebrate the birth आणि ते जन्म साजरा and करतात they celebrate the death. आणि ते मरण देखील साजरा करू शकतात. They may come to the grave आणि ते एखाद्या कबरेकडे or they येतील may bring the grave, किंवा ते the कबर dead आणतील. person, yeah. But they don't celebrate the resurrection. पण पुनरुत्थान ते साजरा करत नाही. But we celebrate the resurrection. पण आपण पुनरुत्थान साजरा करतो. Amen. आमेन. What a dead person can give you, आणि एक मरण मेलेला व्यक्ती तुम्हाला काय देईल? a living person can give you hope. आणि एक जिवंत व्यक्ती आशा देईल. Amen. Amen. Death is a bondage, आणि मरण एक बंधन आहे. but Jesus freed us. पण येशूने आपल्याला मोकळं केलं. Amen. आमेन. He rose up. तो पुन्हा उठला. That means the last power that is death couldn't hold him. याचा अर्थ शेवटचं सामर्थ्य जे मरण त्याला धरू शकलं नाही. Amen. Amen. Look at this. पहा. No one can break the power of death. कोणी मरणाचं सामर्थ्य तोडू शकत नाही. Everyone dies. सर्वजण मरतात. But Jesus broke that power पण येशूने ते सामर्थ्यच for तोडलं our sake. आपल्यासाठी. Amen. आमेन. That's why in the rapture you're not going to die, you're going to be transformed. म्हणून स्वर्गारोहणामध्ये तुम्ही मरणार नाही, तुम्ही तुमचं परिवर्तन होईल. In the rapture, you're स्वर्गारोहणामध्ये not going to die. तुम्ही मरणार नाही You'll be transformed आणि तुमचं परिवर्तन होईल. because Jesus defeated it. Death. कारण येशूने मरणाला पराजित केलं. Amen. आमेन. Okay, so we are celebrating the resurrection. पण आपण पुनरुत्थान साजरा So करत only आहोत. one tomb is empty. आणि एकच कबर रिकामी We are आहे. not going to the tomb of Jesus. आणि आपण येशूच्या कबरेकडे चाललो नाहीये. Hello? आमेन. तुम्हारा टूम के पास जा रहा है क्या? किधर है वो? जेरूसलम में मार दिया क्या? मर गया हो? नहीं नहीं, खाली है उधर. उधर कोई कुछ नहीं है. आमेन. He rose up. तो पुन्हा उठला. Amen. आमेन. We are not going there at all आणि आपण तिकडे मुळीच चाललो नाहीये. because he rose up कारण तो पुन्हा from the उठला grave त्या मरणात after 3 days. 3 दिवसानंतर. Why it required 3 days? That's a great mystery. आणि त्याला 3 दिवस का लागले हे एक मोठं रहस्य आहे. There was a great work done on those 3 days. आणि या 3 दिवशी मोठं कार्य घडलं. That's one of the greatest mysteries which the devil will not want you to know. आणि एक खूप मोठं रहस्य जे सैतानाला नको तुम्हाला समजावं. So we are not celebrating a dead God, म्हणून आपण एका मृत परमेश्वराला साजरा a करत dead नाही leader आणि एक मृत पुढाऱ्याला but a साजरा living करत God नाही. एक जिवंत who परमेश्वर had died for our sins. जो आपल्या पापांसाठी मरण But पावला on the third day he rose up, पण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला never to die again. आणि कधीच न मरण्यासाठी. Amen. Amen. Now Jesus, no one can touch Jesus. आता कोणी येशूला स्पर्श करू शकत नाही. That's a resurrection life. आणि ते पुनरुत्थानाचं जीवन आहे. Now you will never die because power has been broken. आता तो कदाच पुन्हा मरणार नाही कारण मरणाचं सामर्थ्य तोडलं गेलंय. Okay, you know, the other things I spoke in Pimpri, but I want to speak differently here. आणि इतर गोष्टी मी पिंपरीत बोललो पण काही गोष्टी मला इकडे सांगायच्या आहेत. Philippians 3:10 says, आणि फिलिप करास 3:10 सांगतो we must know Jesus and the power of his resurrection. आणि आपण येशूला आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला There जाणलं are पाहिजे. 2 things you must know. आणि या 2 गोष्टी आपण जाणल्या You must पाहिजे know him आणि आपण त्याला जाणलं पाहिजे and the resurrection, आणि त्याच्या पुनरुत्थानाला which जाणलं has पाहिजे power. ज्याच्यात सामर्थ्य आहे. Amen. Amen. The life that you have has power. जे जीवन तुमच्याकडे आहे त्यात सामर्थ्य आहे. Resurrection has power. पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे. If you know this, जर तुम्हाला हे समजलं everything will rise up. आणि सरस काय गोष्टी उठून राहतील. Paul says पौल म्हणतो in Philippians 3:10, फिलिप करास 3:10 he says that I long to know him. आणि मी त्याला जाण्याचा प्रयत्न करतो. I have a great desire to know him. माझ्यामध्ये खूप तीव्र इच्छा आहे त्याला जाणण्याची And the power
power of his resurrection. आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला देखील जाणायचं आहे. Many have not thought there is power in resurrection. आणि अनेकांनी असा विचार केला नाही की पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे. You have come here today आणि तुम्ही इकडे आला to celebrate heaven's greatest event. आणि स्वर्गाची मोठी घटना साजरा It's a great करण्यासाठी blessing. हा मोठा आशीर्वाद आहे. Because when you come to celebrate the events of Jesus, you receive the power of those events. आणि जर तुम्ही येशूच्या घटनेला साजरा करण्यासाठी येता तुम्ही त्या घटनेचं सामर्थ्य तुमच्यावर Because येतं. everything that comes based on the events of Jesus. आणि जे काही येतं ते येशूच्या घटनेच्या आधारे येतं. Amen. आमेन. जो events को विश्वास नहीं करता है उनको कुछ भी आशीर्वाद नहीं मिलता. It's the events of Jesus, what he did on the cross, that God could send grace. आणि जे घटना येशूने क्रूसावर केल्या त्याच्यामुळे कृपा प्रभू पाठवू That शकला. though we don't deserve, जरी आपण योग्य yet नव्हतो we can receive blessings. तरी आपल्याला आशीर्वाद मिळू शकतात. Amen. आमेन. You came to celebrate, heaven is very happy. आणि तुम्ही साजरा करण्यासाठी आला, स्वर्ग खूप आनंदी I know आहे. there are Christians आणि मला माहिती आहे असे who ख्रिस्ती don't आहेत celebrate any events of Jesus. आणि येशूची कुठलीही घटना ते साजरा करत But नाही. Holy Spirit said, no, our Father wants that his children must celebrate every event of Jesus. आणि पण पवित्र आत्मा बोलला की आपल्या पित्याला हवंय की त्याच्या लेकरांनी येशूच्या सर्व घटना साजरा कराव्या. Don't bother about day and date. आणि दिवस आणि तारखाची काळजी करू नका. If it was that important for heaven, जर स्वर्गासाठी महत्वाचं our असतं Father would have let Holy Spirit to mention it in the Bible. आणि आपल्या पित्याने मग पवित्र आत्म्याला बायबल मध्ये लिहिण्यास सांगितलं असतं. But for some wise reason, पण काही सुज्ञ our करण्यासाठी Father did not let Holy Spirit to mention the day and date. मग आपल्या पित्याने पवित्र आत्म्याला बायबल मध्ये तारखा लिहिण्यास सांगितलं Because नाही. the event is about not the day and date. आणि महत्वाची आहे घटना, तारीख आणि वार नाही. Amen. Amen. Many Christians are fighting for the day and date. That is what they are preaching the world. आणि अनेक ख्रिस्ती लोक तारीख आणि वारंवार भांडण करत असतात, तेच जगाला ते It's प्रचार not the करतात. day and date that saves anyone. It's the message of the event that saves them. आणि तारीख आणि वार कुणाचं तारण करत नाही, ती घटना त्यांचं तारण करते. Amen. Amen. All their life they just criticizing one another. Oh, these people are celebrating. This is all tradition. Is this the message you are giving to the world? आणि हा संदेश तुम्ही जगाला देताय का? Is the event that saves the people. आणि ती घटना लोकांचं तारण करते. Forget the date. आणि तो तारीख If विसरा. God wanted, God would have mentioned it. जर प्रभूला हवा असता प्रभूने त्याचा उल्लेख केला असता. If God did not mention it, forget it. जर प्रभूने त्याचा उल्लेख केला नाही मग Because विसरून जा. heaven works that way. कारण स्वर्ग तसं काम करतं. Heaven is not based on time. आणि स्वर्ग वेळेच्या आधारे There is नाहीये. no time factor in heaven. आणि स्वर्गात वेळेचा मुद्दाच नाहीये. There is event factor. आणि तिकडे घटनेचा मुद्दा आहे. When God sent Jesus, जस येशूला He प्रभूने didn't पाठवलं, send based on your time. त्याने तुमच्या वेळेनुसार त्याला पाठवलं This नाही. time was created for this earth. आणि ही वेळ या पृथ्वीसाठीच Not for मर्यादित heaven. आहे, स्वर्गासाठी नाही. Heaven is based on events. आणि स्वर्ग घटनेच्या आधारे आहे. Amen. Amen. That's the way God operates. आणि तशा प्रकारे प्रभू काम You know, करतो. many don't have this revelation in the Bible. अनेकांना बायबल मधनं हे That's why प्रकटीकरण many माहित things नाही they cannot understand. आणि म्हणून अनेकांना समजत नाही. They are only the information त्यांच्याकडे फक्त माहिती comes आहे from a mind. जे फक्त मनात येतं Revelation comes from heaven. आणि प्रकटीकरण येतं स्वर्गातनं. Amen. Amen. Okay, let's go a little further. चला पुढे जाऊया. So Paul is saying, मग पौल म्हणत I may आहे know him की मी त्याला जाणावं. and the power of his. That means there is power in his resurrection. याचा अर्थ पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे He wanted to know that power. आणि त्याला ते सामर्थ्य जाणायचं होतं. So what is the greatest desire of a Christian? मग ख्रिस्ती लोकांची सर्वात तीव्र इच्छा काय? Throughout the scripture, if you read, आणि पूर्ण अध्यायामध्ये जर तुम्ही great men वाचलं, and women of God जे मोठे देवाचे had सेवक one आहेत passion त्यांच्याकडे एक तीव्र to इच्छा know होती God. की देवाला to जाणायचं, know him. की त्याला ओळखायचं. That's the passion आणि ती इच्छा as Christians, एक ख्रिस्ती म्हणून to know one person, एक व्यक्तीला जाणणं, that is Jesus, तो आहे येशू and the resurrection power. आणि त्याचा पुनरुत्थानाचं सामर्थ्य. Know him and the power of his resurrection. आणि त्याला जाणणं, त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य This is our जाणणं. priority. आणि हे आपलं प्राधान्य आहे. When you have this priority, everything fades away. आणि जस्ट तुमचं हे प्राधान्य असतं, इतर सर्व गोष्टी निघून जातात. You know, let me ask you this question. आणि एक प्रश्न तुम्हाला Do you विचारू know द्या. that it is possible to be a Christian and not really know God? आणि प्रभूला न जाणून ख्रिस्ती होणं हे शक्य आहे का? It's possible हे शक्य आहे. to know about him त्याच्या विषयी जाणणं and yet not know him. आणि त्याला न जाणणं It's possible. हे शक्य आहे. See, I was a Christian, आणि मी ख्रिस्ती born a होतो, Christian. एक ख्रिस्ती I जन्मलो, knew about him. मला त्याच्या विषयी I माहित didn't know होतं, him. पण मी त्याला ओळखत There's a नव्हतो. great difference. आणि मोठा फरक आहे. I may know about the prime minister, आणि मला पंतप्रधानांविषयी माहित असेल, but if I don't know him personally, जर मी वैयक्तिकरित्या त्यांना ओळखत when he नसेल, passes by, he will not say hello to me. मग जे इकडून ते जातील मला हॅलो बोलणार नाही. In the same way, many know about God, but they don't know him personally. आणि त्याच प्रकारे अनेक जण देवाविषयी जाणतात पण त्याला जाणत नाही. Let me show you from the Bible. बायबल मधून In John दाखवतो. 14, योहान 14 8 to 9,
8 ते 9 it tells us आणि ते सांगतं that Philip, after following Jesus for a number of years, आणि अनेक वर्ष फिलिप येशूच्या मागे जात असताना says to him, तो त्याला म्हणतो Lord, प्रभू show us the Father. आम्हाला पिता दाखव. And Jesus replied, आणि येशू उत्तर देतो, have I been so long with you, आणि मी इतक्या दीर्घ काळ तुझ्या बरोबर होतो and yet you have not come to know me? आणि अजूनही तुम्हाला ओळखलं नाहीस. Look at this. You were so long with me. आणि तू माझ्या बरोबर इतकं दीर्घ काळ होतास, You don't know me. तू मला जाणत That नाहीस it काय? is possible to be a Christian and thinking you're walking with God, but only know about him, not know him. आणि असं शक्य आहे की तुम्ही ख्रिस्ती आहात, त्याच्या बरोबर चालतात आणि तुम्हाला फक्त त्याच्या विषयी माहिती आहे, तुम्ही त्याला जाणत नाहीये. It's knowing him personally, आणि हे त्याला वैयक्तिकरित्या जाणणं, not through someone. फक्त कुणाच्या Do द्वारे you नाही. know him personally? तुम्ही त्याला वैयक्तिक Do you ओळखता का intimately know him? आणि तुम्ही जवळून त्याला ओळखता का. That's very important. आणि हे महत्वाचं आहे, Even know about him, तुम्हाला त्याच्या विषयी माहित असेल but do you know personally? पण तुम्ही त्याला Are वैयक्तिक you ओळखता spending का. time with him? तुम्ही त्याच्या बरोबर वेळ घालवता काय. Like Mary जसं मरी was sitting at the feet of Jesus and hearing him personally. जी येशूच्या पायाशी बसली होती आणि त्याच्याकडून वैयक्तिक ऐकत होती. So here we see, मग इकडे it's पाहतो really surprising. Apostle Paul says, आणि एकदम आश्चर्यचकित आहे, प्रेषित पौल I म्हणतो want to know God. की मला प्रभूला जाणायचं आहे. In Philippians 3:10, आणि फिलिप्पियस 3:10 मध्ये Paul had so many revelations. आणि पौलाकडे इतके प्रकटीकरण होती He was inspired to write the Bible. आणि त्याला बायबल लिहिण्यात देखील प्रेरणा मिळाली. Yet he says, तरी तो I म्हणतो want to know God. की मला देवाला जाणायचं आहे. Never think that you know God now. मग असा विचार करून आता तुम्ही प्रभूला जाणताय You need to know him intimately, personally. आणि तुम्ही त्याला वैयक्तिकरित्या जवळून जाणलं पाहिजे. You know, when Paul had not met Jesus, आणि जस्ट पौल येशूला भेटला नव्हता, he knew God. त्याला प्रभू माहित होता He was very faithful in religion. आणि धर्मामध्ये तो खूप He विश्वास was होता trained in the law of God. आणि त्याने देवाचा नियम एकदम He कडोकड met पाळला all the religious qualifications. आणि सर्व जे धार्मिक पात्रता त्यांनी मिळवली. He knew all about God, देवाविषयी माहित होतं, but still he did not know God पण तरीही तो देवाला जाणत नव्हता until he met Jesus. जोपर्यंत येशूला भेटला नाही. That means याचा अर्थ, you cannot know God till you meet Jesus. जोपर्यंत तुम्ही येशूला भेटत नाही, तुम्ही देवाला जाणू शकत नाही. Amen. Amen. See, he knew all about God. त्याला देवाविषयी सर्व माहित That's होतं. why at one place he says, don't talk to me about religion. I was deep into religion. म्हणून तो एका ठिकाणी म्हणतो, मला धर्माविषयी सांगू नका, मी धर्मात खोल होतो. He thought he knew God the best. आणि त्याला असं वाटलं की त्याला प्रभू उत्तम माहित आहे. But a time came when Jesus met him पण एक वेळ अशी आली की येशू त्याला on भेटला the way to Damascus. आणि दमास्कसच्या रस्त्यावर, And then he knew God. आणि मग तो देवाला जाणलं त्यांनी. Amen. आमेन. Jesus is the way to God. आणि येशू देवाकडे जाणारा मार्ग When you आहे. know Jesus, you know God. तुम्ही येशूला जाणता, तुम्ही देवाला जाणता. If you don't know Jesus, you don't know God. जर तुम्हाला येशू माहित नाही, तुम्हाला प्रभू माहित Because he नाही. is the only one who revealed God. कारण तो एकच व्यक्ती ज्याने देवाला प्रकट He केलं, came to manifest तो God. देवाला सादर करण्यासाठी He आला, came to show तो God. देवाला He दाखवण्यासाठी is आला. the expression of तो God. प्रभूची अभिव्यक्ती आहे. Hello? आमेन. If you don't know Jesus, you don't know God. जर तुम्हाला येशू माहित नाही, मग तुम्हाला प्रभू माहित नाही. Paul thought he knew God. आणि पौलाला वाटलं तो देवाला He was ओळखतो. so strict in religion. आणि धर्मामध्ये तो किती कडक होता, Qualified. पात्र होता, Well praised. Well lifted up. आणि त्याला चांगलं उंच करण्यात आलं होतं, A religious leader. एक धार्मिक पुढारी. But he didn't know God till he met Jesus. आणि जोपर्यंत तो येशूला भेटला नाही, तो प्रभूला जाणत नव्हता. Amen. आमेन. Look at this. पहा, Paul's life totally changed आणि पौलाचं जीवन पूर्णपणे बदललं when God revealed himself to him. आणि प्रभूने स्वतःला त्याला प्रकट केलं. Then Paul says, आणि मग पौल म्हणतो, he wanted to know God आणि की त्याला प्रभूला जाणायचं होतं and the power of his resurrection. आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या He says in सामर्थ्याला. Philippians 3:7, आणि फिलिप्पियस 3:7, whatever things were gained to me, आणि कुठल्याही गोष्टी ज्या मला फायदेशीर होत्या, those things I've counted loss for the sake of Christ, आणि त्या आता माझ्यासाठी ख्रिस्तासाठी तोटा आहे, that I may know him. की मी त्याला He जाणावं said, nothing should hinder me आणि कुठली गोष्ट मला अडथळा आणू नये to my knowledge माझ्या ज्ञानाकडे of him and his power of आणि resurrection. त्याच्या ज्ञानाकडे आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या He ज्ञानासाठी. always pushed aside many things अनेक गोष्टी त्यांनी बाजूला काढल्या that would hinder him to know Jesus. आणि जे त्याला येशूला जाण्यापासून अडथळा आणत Didn't he होते. know Jesus? He was saved. आणि त्याचं तारण झालं होतं, But yet he says, I want to know him. पण तरी तो म्हणतो मला त्याला जाणायचं आहे. Because you are saved, that doesn't mean you know him. आणि तुमचं तारण झालं याचा अर्थच नाही की तुम्ही त्याला जाणताय. You need to grow. तुम्ही वाढले पाहिजे, You'll know him more better. तुम्ही त्याला अधिक उत्तम It's an जाणार. intimate relationship. आणि हे जवळचं नातं आहे.
Paul knew Jesus better than anyone. आणि इतरांपेक्षा पौल देवाला अधिक चांगलं He जाणत wrote होता. the Bible. त्यांनी बायबल लिहिलं But yet he says, I may know him. आणि तरी म्हणतो की मी त्याला जाणावं. Amen. आमेन. Don't think I know everything now. असा विचार करू नका मला आता सर्व माहिती आहे. No, no, no. नाही, You can know him. तुम्ही त्याला जाणू शकता. Paul says, whatever was gained to me that time, now I consider those loss आणि for पौल the sake म्हणतो of Christ. की पौल म्हणतो त्यावेळेस मला ज्या गोष्टी फायदेशीर होता आता मला त्या ख्रिस्तासाठी एक तोटा आहे. Even moved away every accomplishments in order to gain more knowledge of who Christ is. आणि जे ख्रिस्त आहे त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी त्याने अनेक गोष्टी बाजूला सारल्या. Even after his salvation, त्याच्या तारणानंतर देखील he put all the things of the world, whatever he achieved, whatever he did, whatever name, fame was there, he pushed it aside. आणि जे काही त्यांनी मिळवलं, जे काही त्याचं नाव प्रतिष्ठा होते त्या सर्व गोष्टी त्यांनी बाजूला काढल्या. He said that I may know him and the power of his resurrection. जेणेकरून मी त्याला जाणीन आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला जाणीन. Amen. आमेन. He says and the power of his resurrection. आणि तो म्हणतो इकडे त्याच्या Do पुनरुत्थानाच्या you know सामर्थ्याला. there is power in resurrection? आणि तुम्हाला माहिती आहे का पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे. Hello? आमेन. There is power in resurrection. पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे And you have the resurrection life. आणि तुमच्यात पुनरुत्थानाचं जीवन आहे That power is in that life. आणि ते सामर्थ्य त्या जीवनात आहे. Amen. आमेन. That power faced death and defeated it. आणि त्या सामर्थ्याने मरणाला तोंड दिलं आणि पराजित केलं. Amen. आमेन. That power faced sickness and defeated it. आणि त्या सामर्थ्याने आजाराला तोंड दिलं आणि पराजित That केलं. power faced Satan and defeated it. आणि त्या सामर्थ्याने सैतानाला तोंड दिलं आणि पराजित केलं. Removed the authority, अधिकार काढला, the keys, त्या चाव्या काढल्या मरणाच्या, and hell. नरकाच्या आणि अधोलोकाच्या. Removed it from Satan. सैतानाकडनं ते You know, किल्ला in काढला. these 3 days, आणि या 3 दिवशी the Lord was not lying there. आणि प्रभू तिकडे त्या The कबरेत tomb. नव्हता No, that body was there. आणि ते शरीर तिकडे होतं. He came out of the body, तो शरीरातनं बाहेर आला went to the place of hell where the devil was. आणि नरकाच्या ठिकाणी गेल्या जिकडे सैतान होता. There was a celebration of hell. आणि नरकामध्ये साजरा That करण्यात आलं होतं they killed the Son of God. की त्याने देवाच्या पुत्राला मारलं. But Jesus came upon the scene. पण येशू चित्रात आला He whipped them all alone. आणि एकट्याने सर्वांना त्याने फटके मारले Removed that authority. आणि तो अधिकार काढला Removed those keys. आणि त्या किल्ल्या काढल्या. Key speaks of authority. आणि चाव्या किल्ल्या अधिकाराविषयी The बोलतात. devil had the authority because when Adam sinned, he took that authority. आणि सैतानाकडे अधिकार होता कारण जस आदमने पाप केलं त्याने तो अधिकार घेतला होता. When God made man, जस he प्रभूने gave him मनुष्याला dominion. त्याने त्याला अधिकार दिला, सत्ता दिली. Hello? That is the mind of God आणि ते देवाचं मन for आहे you, तुमच्यासाठी, for all the people of this world. या जगाच्या साऱ्या लोकांसाठी. Amen. Amen. Right from the beginning. सुरुवातीपासून. It's not a new plan. आणि काही नवीन योजना He नाहीये. wanted his children to reign and rule. आणि त्याला हवं होतं की त्याच्या लेकराने राज्य आणि सत्ता All the करावी. works of his hands. त्याच्या हाताच्या कार्यांवर. All this that you see is the works of his hands. आणि जे काय तुम्ही पाहत आहे त्याच्या हाताचं कार्य आहे. He put it under you. आणि त्या गोष्टी त्याने तुमच्या आधी खाली But घातल्या. sin, because of sin, the devil took those keys. आणि पापामुळे सैतानाने त्या And he त्याला started घेतल्या to rule. आणि तो राज्य करू लागला. He started to use the works of God's hand to come against us. आणि प्रभूच्या कार्याचा उपयोग तो आपल्या विरुद्ध करू लागला. Amen. आज एनिमल भी अपने को काटता है, भोंकता है. अधिकार के लोगों को क्यों ऐसा हुआ? पाप की वजह से, पाप का इन्फ्लुएंस की वजह से, अंधकार का इन्फ्लुएंस की वजह से. It never happened before. आधी असं घडलं नाही. After sin came, this happened. आणि पाप आल्यानंतर या गोष्टी घडल्या. Amen. Amen. These are all the works of his hands. आणि या सर्व गोष्टी त्याच्या हाताची कृत्य आहेत. Animals, trees, creation, everything is the work of God's hand. आणि जनावर झाडं सर्व काही देवाच्या हाताची निर्मिती आहे. And God gave this earth to have to man to have dominion. आणि प्रभूने ही पृथ्वी मनुष्याच्या हाती दिली आज सत्ता करण्यासाठी. This weather cannot destroy us. आणि हे वातावरण आपला नाश करू But the शकत devil नाही. uses this weather आणि सैतान या वातावरणाचा उपयोग करतो to come against us. आपल्या विरुद्ध येण्यासाठी. Then there's storm, there's hurricane, this, that. आणि मग वादळ आणि अनेक गोष्टी येतात. Many blame God. अनेक जण देवाला दोष No, लावतात. no, no, no. God did not make all this to destroy you. आणि प्रभूने या गोष्टी तुम्हाला तुमचा नाश करण्यासाठी बनवलं नाही. No. He made this in submission to you. आणि या गोष्टी तुमच्या अधीनतेसाठी बनवल्या. Amen. Amen. Remember this. आणि लक्षात घ्या Many don't know this. अनेकांना हे माहित नाही. God gave Adam the dominion. आणि प्रभूने आदामाला सत्ता Because दिली of sin, आणि पापामुळे Satan became the god of this world. आणि सैतान या जगाचा प्रभू झाला. And from that time, he's just using God's the work of his hands against us. आणि त्यावेळेपासून देवाच्या हाताचं कार्य आपल्या विरुद्ध वापरत But आहे. when Jesus legally paid it, पण जेव्हा येशूने कायदेशीर किंमत भरली he removed that power and authority. आणि ते अधिकाराने सामर्थ्य सैतानाकडनं काढून घेतलं. He took the keys त्याने ते किल्ले of घेतल्या death, Hades, and grave, आणि मरणाच्या अधोलोकाच्या and he gave it to the church. आणि मंडळीला त्या चाव्या दिल्या. You are the body of Christ. तुम्ही आता ख्रिस्ताचं शरीर The आहात church is the body of Christ. आणि मंडळी ख्रिस्ताचं शरीर He's आहे. given you authority. त्याने तुम्हाला अधिकार दिलाय. Amen. आमेन.
till you recognize this, जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही, these things will control you. या गोष्टी तुमच्या नियंत्रण आणतील. You have authority. तुमच्याकडे अधिकार आहे. Your words are powerful. तुमचे शब्द सामर्थ्यशाली आहेत. Amen. Amen. You know, one lady came today. आणि आज एक स्त्री आली She was crying आणि रडत होती. and praying. I prayed. Remember, see, you're in authority. आणि मी म्हणालो तू अधिकारात आहेस. Authority person does not cry. आणि अधिकाराचा व्यक्ती रडत नाही. If you cry, people will take advantage. आणि जर तू रडलीस लोक फायदा घेतील. See, if a police person, आणि एक जर पोलीस असेल he stands there in authority. आणि तो अधिकारात उभा आहे, अगर वो रोने लगा, दया करून बाबा रुको, वो बोलेंगे अरे इसको मालूम नहीं अधिकार, मारो इसको पकड़ के. Look at this. पहा, If you don't show authority and use authority, people will beat you. जर आपण अधिकार वापरत नाही लोक मारतील. That's the way it is. अशा प्रकारे हे आहे. If you start crying, oh शैतान अटैक कर रहा है, अरे इसको अधिकार मालूम नहीं, इसको अधिकार है मेरे ऊपर, मगर ये रो रहा है, इसको और अटैक करो. If you don't know authority, they will harass you. जर तुम्हाला अधिकार माहित नाही ते तुमचा छळ करतील. Amen. And the authority is in your mouth. आणि अधिकार तुमच्या मुखात आहे. Use it. त्याचा उपयोग करा. Amen. Amen. Anything that comes against you which is of darkness, you have the power and the right to resist it in Jesus' name. आणि कुठली गोष्ट अंधाराची तुमच्या विरुद्ध येते, तुम्हाला अधिकार दिला नकार करण्याचा, प्रतिकार करण्याचा. You know that heaven is not for violence. आणि आपल्याला माहिती आहे जे स्वर्ग आहे हिंसेसाठी नाही आहे. God is against violence. आणि प्रभू हिंसेच्या विरुद्ध आहे. Because that's the work of the devil. कारण ते सैतानाचं काम आहे. Killing and murder and rape is not from heaven. आणि खून करणं, वध करणं, बलात्कार हे स्वर्गापासून नाही आहे. Whatever is not of heaven, you have power and authority to come against it. आणि जे स्वर्गापासून नाही आहे तुमच्याकडे अधिकार आहे त्याच्या विरुद्ध येण्याचा By your words. तुमच्या शब्दाने. Amen. Amen. You can use your words. तुमच्या शब्दांचा उपयोग करू I शकता. stop these things happening in Jesus' name. आणि या गोष्टी घडण्यापासून मी बंद करतो, Because थांबवतो the येशूच्या devil नावात. uses them. You know, let me tell you one mystery. आणि एक रहस्य सांगू You द्या. know, some people were asking me आणि काही लोक विचारत होते about Hitler. आणि हिटलर विषयी Is he gone to heaven or hell? की तो स्वर्गात गेला का नरकात. I said he's gone to hell. आणि मी त्यांना सांगितलं तो नरकात गेला He's a murderer. आणि तो वध करणार The आहे. Bible does not accept murderers in heaven unless they repent. आणि जोपर्यंत ते पश्चाताप करत नाही, बायबलमध्ये स्वर्ग जे वध करणारे त्यांचा स्वीकार करत Let नाही. me tell you the secret. आणि एक रहस्य सांगू द्या. You know, when you serve God, आणि जसं तुम्ही देवाची सेवा करता, when you serve God, जसं तुम्ही देवाची सेवा करता, you're faithful to Him. तुम्ही त्याकडे विश्वास असता, He is pleased. तो संतुष्ट असतो, He loves you. तो तुमच्यावर प्रेम करतो. That doesn't mean if you don't serve, He doesn't love you. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सेवा जर करत नाही तो तुमच्यावर प्रेम करत नाही. But because you know how much He loves you, you serve Him, so He loves you. कारण तुम्हाला माहिती आहे की तो तुमच्यावर किती प्रेम करतो म्हणून तुम्ही सेवा करता, म्हणून तो And he, तुमच्यावर प्रेम करतो and he blesses you. आणि तो तुम्हाला आशीर्वादित You know, the करतो. opposite of Satan. आणि सैतानाचं What does विरुद्ध Satan do? आणि सैतान काय करतो, The one who serve Him, आणि जे त्याची सेवा करतात He tortures them more. तो त्यांना अधिक छळ करतो. हेलो, अगर प्रभु का सेवा किया तो प्रभु तुमसे प्रेम करता है, और शैतान का सेवा किया वो तुमसे हेट करता है. Because he has the quality of hate, God has the quality of love. कारण त्याच्याकडे द्वेषाचे गुण आहेत, देवाकडे प्रेमाचे गुण आहेत. When you serve God, God loves you. आणि जसं तुम्ही देवाची सेवा करता प्रभू तुमच्यावर When प्रेम anyone करतो. serves Satan, he hates them. आणि कोणी सैतानाची सेवा करतो तो त्यांचा द्वेष In करतो. hell, he tortures the one who has served him the most. आणि नरकामध्ये त्यांचा अधिक छळ करतो ज्यांनी त्याची अधिक सेवा केली. I know many are shocked to hear this, but this is the truth. मला माहिती आहे अनेकांना हे ऐकून धक्का बसला असेल, पण Devil हे ये सत्य नहीं आहे. बोलता तू मेरे लिए इतना सेवा किया ना, तेरे को मैं ज्यादा पनिशमेंट नहीं देगा. ऐसा नहीं है. जो उसका ज्यादा सेवा करता है उसको ज्यादा टॉर्चर करता है. Look at this. पहा, I was shocked when I heard this from Holy Spirit. आणि जस्ट पवित्र आत्म्याकडनं ऐकलं मला देखील धक्का बसला. I thought devil का सेवा किया मतलब वो थोड़ा कम तकलीफ देगा. नहीं, जो ज्यादा उसका सेवा करते हैं उनको ज्यादा तकलीफ देता हो, टॉर्चर करता है उनको ज्यादा, मजाक उड़ाता है हेल में उनका. It's just the opposite of God. आणि देवाच्या एकदम विरुद्ध आहे. God is God of love. आणि प्रभू प्रेमाचा Satan प्रभू आहे. is a God of hate. आणि सैतान द्वेषाचा प्रभू आहे. These people who work for him, आणि जी लोक त्याचं जे काम torturing, करतात persecuting, killing, destroying people, आणि छळ करतात, लोकांचा नाश करतात, त्यांना मारतात, they think वो शाबाशी देगा. नहीं नहीं नहीं, उनको तो और बर्बादी करेगा वो. Because he's a God of hate. कारण तो द्वेषाचा प्रभू आहे. Don't think you work for him means तुमको और आशीर्वाद करेगा. नहीं, ऐसा विचार- जितना लोग उसके लिए काम करते हैं उसका डिस्ट्रक्शन लाने के लिए, उतना ही उनको टॉर्चर करता है हेल में. It's such a fearful thing. आणि किती भीतीदायक गोष्ट आहे. Amen. They may think मैं इतना सेवा किया, वो बहुत मस्त का पॉलिश लगाया, कुछ नहीं, तुमको टॉर्चर करेगा ज्यादा हो. There are many mysteries. I'll tell you one day. अशी अनेक रहस्य एक दिवशी Okay, मी सांगितलं. let's go here back. चला पुढे जाऊया.
there is power in this resurrection. आणि पुनरुत्थानात सामर्थ्य आहे. You know, Holy Spirit told me that is that power that raised Christ from the dead. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं या सामर्थ्याच्या द्वारे ख्रिस्ताला मरणातून उठवण्यात आलं. And he told me that's the power that is going to raise us too. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं त्याच सामर्थ्याने आपल्याला देखील उठवण्यात He येईल. has already raised us, but during the rapture time, that's the power that is going to raise us up. आणि त्यांनी आधीच आपल्याला उठवलं, पण स्वर्गारोहणाच्या वेळेस याच सामर्थ्याने आपण उचलले जाऊ. Every believer in Jesus Christ आणि प्रत्येक विश्वासू has ख्रिस्तामध्ये been resurrected तो पुनरुत्थित आहे. because we died with him. कारण आपण त्याच्याबरोबर We मरण buried पावलो, with him. आपण त्याच्याबरोबर And गाडले he गेलो rose up, we are risen. आणि येशू उठला, आपण देखील उठलो गेलो. Amen. Amen. There is power in resurrection. आणि पुनरुत्थानामध्ये If सामर्थ्य you आहे. are risen, you have power. जर तुम्ही पुनरुत्थित आहात मग तुमच्याकडे सामर्थ्य आहे. Amen. Amen. You know, when Jesus died, आणि जसं येशू मरण the पावलं whole world sin he took upon himself. आणि सारा जगाचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलं, But they cannot celebrate resurrection पण ते पुनरुत्थानाला साजरा करू शकत नाही. because unless they believe कारण जोपर्यंत विश्वास धरू शकत what नाही Jesus did for them, जे येशूने त्यांच्यासाठी केलं, they will not have resurrection life. त्यांच्यामध्ये पुनरुत्थानाचं जीवन नसेल. Hello? They cannot have it. त्यांच्याकडे ते नसेल. Only those who have believed in the crucifixion event that Jesus died for me. आणि ज्यांनी येशूवर विश्वास धरला आणि त्याच्या क्रूसाच्या He paid my घटनेवर विश्वास धरला, sins. त्यांनी माझ्या पापाची किंमत I भरली repent and receive Jesus, आणि मी पश्चाताप करून येशूचा स्वीकार करतो and then you have the resurrection life. आणि मग तुमच्यात पुनरुत्थानाचं So जीवन only असतं. Christians can celebrate the resurrected Jesus. आणि फक्त ख्रिस्ती लोक पुनरुत्थित येशूला साजरा करू शकतात. Don't look at the world. जगाकडे पाहू नका, They don't have the resurrection life. त्यांच्यात पुनरुत्थानाचं जीवन नाहीये, They have the natural life. त्यांच्याकडे नैसर्गिक जीवन आहे. We have the resurrection life. आपल्याकडे पुनरुत्थानाचं जीवन आहे. Amen. Amen. Resurrection life is it has put sin down. आणि पुनरुत्थानाच्या जीवनाने पापाला खाली लेखलंय, खाली टाकलंय. It has removed sickness, त्याने आजार काढले, disease, रोग काढले, curse. शाप काढले. Amen. आमेन. It has destroyed Satan's power in you. सैतानाचं सामर्थ्य तुमच्यावर तोडलं. When Satan looks at you, ज्या सैतान तुमच्याकडे he पाहतो sees that life that defeated him. आणि तो ते जीवन पाहतो ज्याच्याद्वारे तो पराजित झाला. Hello? आमेन. तुमको जब शैतान देखता है ना, इतना डरता है तुमको, क्योंकि जो जीवन है तुम्हारे में उसने उसको हरा दिया है. आमेन. इसके लिए he cannot face Christians because they are light. आणि कारण तो ख्रिस्ती लोकांना तोंड देऊ शकत नाही त्या प्रकाशामुळे. See, you may look like anyone in the आणि world. तुम्ही जगामध्ये कोणासारखे दिसत असाल, फर्क नहीं दिखेगा तुम्हारे में उनमें. कुछ भी बाहर से कुछ फर्क नहीं दिखता है. It's not religion आणि हा काय धर्म नाहीये that you wear ऐसा स्टाइल पहनने का, ऐसा पेन, ऐसा कुछ नहीं. वो religion is external. आणि धर्म बाह्य आहे We have a relationship based on life. आणि त्या जीवनाच्या आधारे आपलं एक नातं आहे. Amen. Amen. तो बाहर से तुम ऐसा दिखेगा, उनका ऐसा, कुछ फर्क नहीं दिखता है. मगर बदलाव किधर आया है? अंदर. Amen. Amen. तुम्हारे में जो जीवन है resurrection जीवन है. Amen. You must be conscious. तुम्ही त्यात The जाणीवतेमध्ये life असा, that I have जे जीवन has माझ्यामध्ये defeated Satan. त्याच्यामुळे सैतान पराजित आहे Has put to naught every sickness and disease. आणि सर्व आजार रोग त्यांनी पराजित केले Has removed every curse and brought blessing. आणि सर्व शाप काढून आशीर्वाद आणले. Now no curse will work on me आता कुठलाही शाप माझ्यावर काम because करत the नाही, life that is in me has defeated every curse. कारण जे जीवन माझ्या आतमध्ये त्यांनी सर्व शापाला पराजित Satan केलं cannot touch me because the life that I have has defeated Satan. आणि जे जीवन माझ्या आतमध्ये त्यांनी सैतानाला पराजित केलं म्हणून सैतान स्पर्श करत नाही. That's the consciousness you must walk. आणि अशा जाणीत तुम्ही चालले And you पाहिजे will see you are stirring up that power of resurrection. आणि तुम्ही पाहाल की पुनरुत्थान सामर्थ्य तुम्ही हलवत And a आहात time will come you'll start living this resurrection life. आणि अशी वेळ की तुम्ही पुनरुत्थानाचं जीवन जगू लागाल That's the time we're entering. आणि अशा वेळेत आपण प्रवेश करत आहोत You will be walking the resurrection power life. की तुम्ही पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या जीवनात तुम्ही चालाल. Amen. Amen. That everything that comes against you has to bow down. आणि कुठली गोष्ट तुमच्या विरुद्ध येईल त्याला झुकावं लागेल. Hello? आमेन. We are entering into that time. तुम्ही त्या वेळेत प्रवेश करत आहात. Any believer, कुठलाही विश्वास you don't have to be a leader. तुम्हाला एक पुढारी व्हायची गरज नाही. एक कॉमन बिलीवर भी जब एक कॉन्शियसनेस आता है, मेरे में जो जीवन है वो रेजरेक्शन जीवन है. Amen. जो सेटन को फेस करके उसको हरा दिया है, बीमारी को फेस करके उसको निकाल दिया, कर्ज को देख के उसको हरा दिया. That's the life I am. When you become conscious, you will see these things will not come against you. तुम्ही पाहाल या गोष्टी तुमच्या विरुद्ध येणार नाही. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही पाहताय का? You know, we need to stop hearing those old kind of messages. आणि जुन्या प्रकारचे संदेश ऐकायचं बंद केलं पाहिजे. Allah, प्रार्थना करो, रडो, प्रभु दया कर.
that is old. You must remove all that now. आणि त्या जुन्या गोष्टी त्या काढल्या पाहिजे. You are a people of authority. तुम्ही अधिकाराचे लोक आहात. Amen. Amen. Don't hear such messages which is putting you pre-cross. आणि असे कुठले संदेश ऐकू नका जे तुम्हाला क्रूसाच्या आधी टाकत आहेत. We are post-cross. आपण क्रूसाच्या नंतरचे आहोत. Amen. आमेन. Now, I don't know how much time we have. 5 minutes. Okay. So, every believer in Jesus Christ has been resurrected. आणि प्रत्येक ख्रिस्त जो विश्वास जो ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित आहे. But we still need to know the resurrection power. पण तरी आपण पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला जाणलं पाहिजे. That is what Paul is saying. आणि हे पौल That he म्हणतो wants to know what it is to live a resurrected life. की त्याला हे जाणायचं की पुनरुत्थित जीवन जगणं म्हणजे Many काय. have not started to live the resurrected life. अनेक अजूनही पुनरुत्थित जीवन जगू लागले नाहीये. They know they are resurrected, त्यांना माहिती आहे ते but पुनरुत्थित they आहे. are not living this resurrected life. पण हे पुनरुत्थानाचं जीवन ते जगत That's नाहीये. what Paul says, I may know what it is to live a resurrected life. म्हणून तो म्हणतो की मला जाणायचं की पुनरुत्थित जीवन जगणं म्हणजे काय. It's very different आणि हे वेगळं आहे. to live a resurrected life. एक पुनरुत्थित जीवन जगणं. Don't look at people and go, अरे बहुत अभी वायरस आ रहा, बहुत अटैक, हाँ सुना मैं भी वैसा. नहीं नहीं, वो उन लोग बात कर रहे अलग है. Hello, you be conscious of that life in you. आणि तुम्ही जे जीवन तुमच्या आत्म्यात त्यात जाणीवत राहा. Amen. आमेन. We think no, उन लोग ऐसा है ना, हम लोग को भी ऐसा होगा. ऐसा नहीं सोचने का अभी से. You are different. तुम्ही वेगळे आहात. Amen. आमेन. You have been given the resurrection life. तुम्हाला पुनरुत्थानाचं जीवन देण्यात आले. This natural life didn't defeat sickness and disease. आणि या नैसर्गिक जीवनाने आजार रोगाला पराजित This केलं natural नाही. life brought sin. आणि नैसर्गिक जीवनामध्ये पाप आणलं. हाँ, ये नैसर्गिक जीवन ने पाप लाया है, बीमारी लाया है, श्राप लाया है, मरण लाया है, डेविल को किंग बनाया है, ये चाबी दिया उसको हमारे ऊपर राज कर. ये नेचुरल लाइफ ने. हेलो, अंडरस्टैंड दिस. आणि या गोष्टी समजून घ्या. ये नेचुरल जीवन ने पाप लाया है और हमको बर्बाद कर दिया है. शैतान को चाबी दिया, तू राज कर मेरे पे, और सब ये सब जो चीज है प्रभु ने बनाया वो सब विरुद्ध आने दे मेरे ऊपर. We did it. आपण Due to केलं sin. पापामुळे. That's what a natural life did. आणि हेच नैसर्गिक जीवनाने केलं. The Lord never say, अभी natural life है ना, इसमें ना मैं कुछ नहीं नहीं नहीं. He eliminated you on the cross. आणि त्याने तुम्हाला क्रूसावर रद्द केलं. He took you on the cross. त्याने तुम्हाला क्रूसावर तो घेऊन गेला. We died with him. आपण त्याच्या बरोबर That मरण old पावलं. man is gone. तो जुना मनुष्य गेला. The old nature is gone. जुना स्वभाव गेला. Amen. Amen. And when he rose up, जास्त उठला. we rose up with his life. आपण त्याच्या जीवनाने पुन्हा उठलो. Amen. Amen. That's what the Bible says. If any man be in Christ is a new creation. म्हणून बायबल सांगतो जो ख्रिस्तामध्ये तो नवीन निर्मिती आहे. New life, new creation. नवीन जीवन नवीन The निर्मिती. old is gone. जुनं ते निघून गेलंय. Hello. 2 Corinthians 5:17. 2 कोरिन्थियर The old is 5:17 gone. जुनं निघून गेलंय. Okay. So Paul says here, and we'll आणि close now. पौल इकडे म्हणतो I want to know how to live this resurrection life. की मला हे जाणून घ्यायचं की पुनरुत्थित जीवन कसं Because जगावं. he says, when I live this resurrected life, I'll not be in bondage to the flesh and anything that comes against me. आणि तो म्हणतो मी पुनरुत्थित जीवन जगेल, मी या देहाच्या आणि कुठल्याही बंधनाच्या याच्यात येणार नाही. Amen. Amen. That should be our priority. आणि हे आपलं प्राधान्य I असावं. want to know about this resurrection मला power. या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याविषयी जाणायचंय. I want to know Christ and his power of resurrection. मला ख्रिस्ताला आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला जाणायचंय. So that no power can come against me. म्हणून कुठलं सामर्थ्य माझ्या विरुद्ध येणार नाही. Sickness cannot come against me. माझ्या विरुद्ध येणार नाही. Curse cannot come against me. श्राप माझ्या विरुद्ध येणार नाही. Satan has no power over me. आणि सैतानाचं माझ्यावर राज्य सामर्थ्य नाहीये. Amen. आमेन. We are not here, प्रभु श्राप आया और निकालो प्रभु प्रभु, ऐसा नहीं हम लोग इधर. इसके लिए बहुत बार प्रभु आरोग्य नहीं देता, क्योंकि तुम लोग को पहला नॉलेज नहीं है. तुमको ये नॉलेज करो कि जुमार में जो जीवन है वो बीमारी को हरा दिया जीवन है, श्राप को हरा दिया जीवन है, शैतान को हरा दिया जीवन है, मृत्यु को हरा दिया जीवन है. वो जीवन है तुम्हारे में. You don't have to work it out, you have to believe. तुम्हाला ते काम करायची गरज नाही, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. I don't know how many are understanding this. Are you understanding this? तुम्हाला हे समजलंय का? It is there in you. आणि हे तुमच्या आतमध्ये. You don't have to cry to receive, you have it. आणि स्वीकारण्यासाठी रडायची गरज नाही, तुमच्या आतमध्ये ते. He gave you free because you believed. आणि त्याने तुम्हाला ते मोफत दिलं कारण तुम्ही विश्वास The धरला. life that you have is the above life. आणि जे जीवन तुमच्या आतमध्ये ते वरचं जीवन आहे, Heaven life. स्वर्गाचं जीवन आहे. Amen. आमेन. This is the life we'll be living in heaven. आणि हे जीवन आपण स्वर्गात जगणार आहोत. ये जो जीवन दिया ना प्रभु ने, जो पाप टच नहीं कर सकता, बीमारी टच नहीं कर सकता, ओल्ड एज टच नहीं कर सकता, मौत टच नहीं कर सकता, यही जीवन स्वर्ग में हम रहने वाले हैं. Amen. That
That is why you will not die, you will not be sick, you will not have any curse and nothing. म्हणून तुम्ही मरणार नाही, आजारोग येणार नाही, श्राप येणार नाही, तिकडे काहीच होणार नाही. Without this life, no one can go to heaven. आणि या जीवनाशिवाय कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. Amen. आमेन. Unless you are born again. जोपर्यंत तुमचा नवीन जन्म झाला, या नवीन जीवनाने, पुनरुत्थानाच्या जीवनाने, not see heaven. तुम्ही स्वर्ग पाहूच शकत नाही. Hello. Are you understanding this? तुम्हाला हे समजत आहे का? This is that life you're going to live in heaven. आणि हेच ते पुनरुत्थित जीवन तुम्ही When स्वर्गात we move जगणार. out from our body, when we जेव्हा move out आपण from our शरीरातनं बाहेर येऊ, because of this life, you'll have a spiritual body. आणि या जीवनामध्ये तुम्हाकडे एक आत्मिक शरीर असेल. How? कसं? Like Jesus. येशू सारखं. He's the pattern. आणि तो एक तख्ता आहे. He's the pattern. आणि तो एक नमुना आहे. He showed us. त्याने आपल्याला दाखवलंय. देखो मैं कैसा है ना वैसा तुम रहेगा. आमेन. As he is, so are we. आणि जसं तो आहे तसं आपण आहोत. Okay, you know there were many things I wanted to speak, but we don't have much time. जसं अनेक गोष्टी होत्या पण अधिक वेळ नाहीये. We'll see next time. पुढच्या वेळेस आपण पाहूया.